मित्रांनो नमस्कार, मी महेंद्र बाळासाहेब खैरनार. आपली छाटणी होऊन 4-5 दिवस झालेले आहे. आज आपण खोड धुण्याचं काम करत आहे. म्हणजे हे बघा, सिजटा कंपनीचं क्रियाक्रॉन हे औषध आपण खोड धुण्यासाठी वापरत आहे. 1 लिटरला 1.5 मिली प्रमाण घ्यायचं आहे आणि खोड कसं आपण धुणार आणि आळीवर खोडकिडीवर नियंत्रण कसं करणार हे तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता. ज्यांनी छाटणी केली असेल मित्रांनो, त्यांनी 4-5 दिवसाच्या आत खोडं धुणं अत्यावश्यक आहे. म्हणजे जेणेकरून खोडकीड असेल, आळे असेल, याच्यावर आपल्याला कंट्रोल भेटतं आणि खोड आपलं मजबूत असतं. जर ही फवारणी जर तुम्ही टाळली मित्रांनो, खोडकीड लागून तुमचे खोडं लवकर खराब होतील. आता आम्ही तुम्हाला दाखवत आहे कशा प्रकारे खोड धुवायचं काम चालू आहे. मित्रांनो, तुम्ही हे पण बघू शकता, आपण ज्यावेळेस छाटणी केलेली त्याच्यानंतर पूर्ण आपल्या जे फांद्या होत्या 20-20 फूट 15-15 फुटाच्या फांद्या, त्या आपण रोटरच्या साहाय्याने पूर्णपणे तोडून आणि याच्यात मिक्स करून टाकलेले आहे. असं केल्याच्या नंतर मित्रांनो, आपल्याला एक्स्ट्रा खर्च पण येत नाही आणि आपल्या शेतीचं नियोजन पण चांगलं होतं. याच्यापासून आपल्याला सेंद्रिय कर्ब एकदम सेंद्रिय खत तयार होतं आणि विनाकारण इकडं तिकडं हे गबाळ फेकून दिल्यापेक्षा, मोलमजुरी करून वावर गुतावल्यापेक्षा आपण जर याच्यात मिक्स करून दिलं मित्रांनो, तर हे बघू शकता तुम्ही, याचं पूर्णपणे कुजून एक खत तयार होऊन जातं मित्रांनो. हे बघा, कुजायला सुरुवात झाली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो छाटणी करून रोटर मारून त्या फांद्यांची पूर्ण विल्हेवाट लावून खोडं धुवून घ्या. अशा प्रकारे खोडं धुण्याचं पण काम चालू आहे. आपण छाटणी केल्यानंतर त्या फांद्यांचं खत पण तयार केलेलं आहे. एक 2-3 चक्कर रोटरचे मारले मित्रांनो, तर पूर्णपणे वावरात ती फांदी कुठल्याही प्रकारे दिसत नाही, पूर्णपणे तुकडे होऊन जातात आणि त्याचं आपल्याला चांगल्यापैकी खत पण भेटतं. मित्रांनो, हे रेग्युलर 2 वर्ष जर तुम्ही अशा प्रकारे शेवग्यांच्या फांद्या रोटरनी जर दळायला सुरुवात केली, तर तुम्हाला मी 100% ही ग्वाही देतो का तुम्हाला रासायनिक खताची इथून पुढे शेवग्याला गरजच येणार नाही. मित्रांनो, 4 वर्ष झाले आम्ही शेवग्याला वरखत आता अजिबात वापरत नाही. कमी खर्च करा, कमी उत्पन्न झालं तरी काय हरकत नाही, पण खर्च तरी नक्की जास्त होणार नाही. शेवग्याचं नियोजन अशा पद्धतीने करा मित्रांनो. धन्यवाद.